जाणवतो की महाराज आहेत थांबले तिथे सोबत आहेत. तुम्हाला खरं सांगतो महाराजांचं दर्शन हे महाराजांच्या इच्छेनेच होतं आणि तिथं आल्यावर काल आमची रेल्वे कॅन्सल आहे. कॅन्सल झाली. मग परत गुरुला विचार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही ब्लॉग सुरुवात करायला मी विसरून घेते. आज मी अक्कलकोटला निघालोय आणि माझ्यासोबत संग्राम मोहिते आणि वर एक आपला कार्यकर्ता आहे पवा. आता आम्ही अक्कलकोटला निघालोय. आता निघालोय आम्ही 4-4:30च्या दरम्यान. आता रात्र झाल्या, बाहेरचं काय दिसत नसेल तुम्हाला, अंधार बुडूक झालाय. आता पोचायला आम्हाला 9:30 वाजणार आहेत. आम्ही तिथे गेल्यावर जेवण सुद्धा करणार आहे. जेवण आता महाप्रसाद आहे अक्कलकोट मध्ये. तुम्हाला सगळ्या गोष्टी आज दाखवतो. चला व्हिडिओ शेवट पण बघा. चला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळचे वाजलेले आता 4:30 वाजून गेलेत. यांच्यामुळं माझं झाले ह्याचं झालंय. पण ह्यो कार्यकर्ता उठला नाही, रातभर झोपत नाही आणि सकाळी उठत नाही. आता आमचं सगळ्या एक सगळा पसारा करून ठेवला सगळ्यांनी. आणि आता आम्ही काकड आरतीसाठी निघतोय. काकड आरती 5ला असत्या. 3 मिनिटं राहिलेत. चला तर आज बघायला गेलं तर आज गर्दी काहीच नाही आहे. गर्दी काही नाही, मनावाची गर्दी काही नाही आहे. तर त्या बाद आपला चाललाय पुढे. तर आमचं दर्शन वगैरे सगळं झाले आणि एकदम खतरनाक दर्शन झालं. तुम्हाला बाहेर गेला भेटतो. चला, हेच आहेत ते महाराजांचे कपडे जे महाराजांनी स्वतः वापरलेले. स्वामी समर्थ महाराजांनी घातलेले आहे कपडे. आणि तुम्हाला मंदिराच्या समोरच्याच बाजूला इथं बघाय मिळते. तुम्ही इथं जे बघताय दसक्याबाद आता खरेदी करते आणि भावाला काही घेत नाही. डागा घेतले ते आपल्या भावाला. भारी भारी म्हटलं बाबा. सगळ्यांनी धागे वगैरे घेतले. तर आता दर्शन वगैरे एक नंबर झाले खरं. बरंच क्या बाज दर्शन कसं झालं? फर्स्ट टाइम मस्त झालं. श्री स्वामी समर्थ. दचक्याबाज फर्स्ट टाइम आले असल्यामुळं मी दचक्याबाज आता सगळ्या गोष्टी दाखवतोय. आता पहिलं मी मोठी दाखवतो. चला, आता ऑलमोस्ट आमचं दर्शन वगैरे सगळं झाले. ही आमची गँग म्हणजे गँगमधला आमचा दचक्याबाज फोटो काढतोय. आता नवीनच मूर्ती कलर केली आहे बघा. तुम्ही बघा आम्हाला काय दिसतं ना भाई. म्हणजे असं महाराज समोर उभा आहेत. खरं सांगतो, महाराज समोर असलेले खरं वाटतं की समोर उभा आहेत महाराज. बघा ही पण मूर्ती चेक करा. कसलं भारी वाटतंय ना भाई, शब्दात नाही सांगू. इथं आल्यावर तुम्हाला समजेल की इथं जाणवते की महाराज आहेत. तिथं जाणवते की महाराज आहेत थांबले तिथे सोबत आहेत. आपलं बोलतायत की असं जाणवते की बाजूला महाराज आहे. इथं का वास्तव महाराजांनी केलं लय वेगळं वाटलं खरं. बेस्ट. तर काही मज्जा काय झाल्या सांगतो. आज आम्ही 1दा नाही 2दा नाही 3दा दर्शन घेतले. 3 वेळा. पहिल्यांदा आम्ही सकाळी 5ला आरतीला गेलो. दुसऱ्यांदा आम्हाला राहुल नाही म्हणजे गर्दी कमी होती. मग जाऊन निवांत एकदम मस्त एक दर्शन भारी घेऊन आलो. आणि तिसऱ्यांदा व्हिडिओ कॉल करायचा होता विवेकदाला, म्हणून विवेकदाला फोन करायचा म्हणून व्हिडिओ कॉल करून मग दर्शन घेऊन आलो. लय भारी वाटलं 3 वेळा दर्शन घेऊन. म्हणजे दरवीपेक्षा गर्दी एकदम कमी होती. आता आम्ही रूमवर आले. रूमवर आलायस? भावा रूमवर आले. आता इथं आम्ही निघणार आहे लगेच. रूमची किल्ली याच्याकडे आहे बघा. रूमची किल्ली काही आमची रूम आहे. लगेच आम्ही आता रूम चेकआउट केले, कपडे चेंज केलेत. कारण व्हाईट वगैरे आता रेल्वे नाही चालणार. 8 वाजता आमची रेल्वे आहे. तर रिक्षातनं आम्ही रेल्वे स्टेशनला चालू. 10 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन. अरे चल रे, तुझी रुंदी आवर रे. काय लागा तू. नाश्ता आला आहे स्टेशनवर आले. इकडं व्हायलाच क्या बाजू लगेच चालू केला खायला. बुकना पाडाय हे झोपेत आहे अजून वाघ. हे अजून वाघ झोपेत आहे. आता आम्ही आलो स्टेशनवर. आपल्याला पलीकडे जायचं आहे. आता आमची पण रेल्वेचं टायमिंग झाली. 7:40 टायमिंग आहे. आता कसं दिसते भाई.
मधनं जायला लागणार तिथनं पुढनं जाऊ टाकीत नवड्या टाकू ना तुम्हाला खरं सांगतो महाराजांचं दर्शन हे महाराजांच्या इच्छेनेच होतं हे आज आम्हाला 100% आणि मान्य आहे का तर तुम्हाला विचारतो दचक्याबाज एवढ्या दिवसापासून यायची वाट बघतोय म्हणजे आता मागच्या वेळी तर आपण कॅन्सलच झालं आपलं मागच्या होय, वेळी cancel मागच्या वेळी कॅन्सल झालं, झालं आजच्या आणि यावेळी येताना काय काय झालं जरा सांगा यावेळी रात्री म्हणजे यावेळी येताना सुरुवातीपासून किस्सा सांगतो शेडगेवाडीत आलो शेडगेवाडीतनं आमची बस गेली परत आम्हाला तिथं आमचा मित्र भेटला त्यानं आम्हाला उंडाळ्यापर्यंत सोडलं परत उंडाळ्यापासून परत गेलो तिथं गेल्यावर पण आमची बस गेली मग म्हटलं आता मागणं येईल बस तिनं जायचं पण येळवे मामा आमच्या इथलं आलं तर त्याने आम्हाला गाडीवरून कराडात सोडलं कराडात गुरुला बोलवला गुरुनं आम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडलं रेल्वे स्टेशनवर आम्ही तिकीट काढली आणि तिथं आल्यावर काय आला आमची रेल्वे कॅन्सल आहे कॅन्सल झाली मग परत गुरुला विचारलं तू बाबा मला सोडशील का मिरजला गुरुनं मिरजला सोडलं आणि मिरज तुमचं कराडवरनं मिरज अंतर किती आहे सांगा? कराडवरनं मिरज अंतर 84 किलोमीटर आहे हा. ते सोडा आम्हाला गुरु आला म्हणजे गुरु एक देवाच्या रूपानं झाला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं घडवून आणलं या माणसानं ह्यो माणूस आहे बघा तो ह्यो माणूस त्यानं घडवून आणलंय सगळं म्हणजे स्वामी कुणाला तरी पाठवतात तुम्हाला आणि तो ह्योच आहे माणूस आमचा दर्शन करणारा आम्हाला साक्षी सपला महाराज काय विषय. करते साक्षी देतात फक्त की कुणाला म्हणजे महाराज दाखवत नाही की मी चमत्कार केला कुणाला तर मध्ये आणतील मला आणणार तुम्हाला आणणार एक दिवशी सगळ्यांना असा आणणार. विषय आहे असं दाखवणार. आणि हे सगळं ऋषीनं घडवून असं आणलंय की बासच एवढे नियोजन केली ते झालीच नाही पण शेवटी ऋषीच्याच मदतीनं आमचं दर्शन आज अक्कलकोटचं एक पूर्ण नंबर झालं. दर्शन झाले 3 वेळा आणि दर्शन ते केले पण 3 वेळा टॉप मध्ये आता आमची ट्रेन आली आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केलाय आहे वातावरण चेक करा दसक्या बाज वातावरण कसं आहे टॉप मध्ये ढल आणि नेहमीप्रमाणे पवन दादा अर्धा स्वर्गात गेलेला आहे